हॅलो. आमच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स वरील NPTEL ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. आपण मॉड्यूल 2 आणि व्याख्यान 8 करत आहोत. मॉड्यूलचे नाव आहे व्याख्यान 7 मध्ये कोनिक सेक्शन्स आहे. आपण लाईनला आणि आर्कला बायसेक्ट कसे करायचे, लंब रेषा कशी ड्रॉ करायची, लाईन विभाजित कशी करायची, हे व्याख्यान 8 मध्ये शिकलो आहोत. आपण कोन कसा बायसेक्ट करायचा, काटकोन ट्रायसेक्ट कसा करायचा, सर्कल कसे विभाजित करावे, 3 पॉइंट्स मधून जाणारे सर्कल कसे काढावे ते शिकणार आहोत. आपण हे सर्व शिकणार आहोत. पहिले आहे ते म्हणजे कोन बायसेक्ट कसा करतात. येथे आपल्याकडे कोन आहे ए क्यू आर, एक आर्बिट्ररी कोन. आता आपल्याला एक लाईन हवी आहे जी क्यू मधून अशा प्रकारे जाते की पी क्यू सी कोन पी क्यू सी हा कोन सी क्यू आर च्या समान आहे. ते कसे करायचे हे आपण जाणून घेऊ. कोन PQR बायसेक्ट करण्यासाठी प्रथम आपल्याला पॉइंट्स ए आणि बी मार्क करावे लागतील. क्यू वरून आर्बिटरी त्रिज्या घेऊन आपल्याला क्यू वापरायचा आहे. मार्क करा आर्बिटरी त्रिज्या घेऊन, कारण आपल्याला पी ते क्यू माहित आहे. याच्या निम्मे अंतर किंवा कदाचित त्यापेक्षा कमी अंतर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर, यामुळे काही फरक पडत नाही. परंतु सर्वात आधी एक आर्क बनवा जो Q ते P ला A मध्ये आणि Q ते R ला B मध्ये इंटरसेक्ट करेल. मग पॉइंट्स A आणि B ला सेंटर घेऊन समान त्रिज्या किंवा आर्बिटरी त्रिज्या घेऊन A ला सेंटर घेऊन एक कर्व मार्क करा. त्याचप्रमाणे B ला सेंटर घेऊन दुसरा आर्क काढा. तो जिथे इंटरसेक्टिंग करतो त्याला पॉइंट C म्हणा. C काढल्यानंतर C ते Q लाईनने जोडा. हे केल्यानंतर हा कोन आणि हा कोन एक समान होतो. आता आपण शीटवरील भौमितिक रचना पाहू. आपण एक कोन ड्रॉ करू. कुठेही मार्क करा. पॉइंट Q P R म्हणू. आता Q सेंटर घेऊन काही अंतरावर त्रिज्या घेऊन कर्व्हज मार्क करू. या पॉइंट्स A आणि B म्हणू. समान त्रिज्या घेऊन B निवडा. आर्क काढा. तो जिथे इंटरसेक्टिंग होतो त्या पॉइंटला C म्हणू. आता पॉइंट्स C आणि Q जोडा.
जर आपण प्रोटेक्टर वापरत आहे तर कोन P.Q.C हा कोन CQR समान असेल. चला आपण याला अल्फा म्हणू आणि हा आहे अल्फा कोन. अशा प्रकारे आपण कोन बायसेक्ट करतो. चला आपण पुढे जाऊ. काटकोन ट्रायसेक्ट कसा करतात. उदाहरणार्थ आपल्याकडे काटकोनात असलेल्या लाईन्स आहेत AB आणि AC. यासाठी आपण थेट प्रोटेक्टरचा वापर करू शकतो आणि त्याला विभाजित करू शकतो. तथापि कोणतीही आर्बिट्ररी गोष्ट जर आपल्याला तयार करायची असेल तर समान प्रक्रिया करावी लागेल. हे ट्रायसेक्ट करण्यासाठी प्रथम आपल्याला पास करावे लागेल आणि B आणि C पॉइंट्समधून पास होत नाही. A सेंटर घेऊन आणि AB त्रिज्या घेऊ कारण आपल्याला माहित आहे की BAC हा त्रिकोण आहे जो कोन बनवत आहे. A ते B त्रिज्या म्हणून वापरा. A केंद्र घेऊन ड्रॉ करा एक कर्व आर्क म्हणजे हा आर्क. हे केल्यानंतर D पासून पॉइंट C मार्क करा. C हा पॉइंट आहे आणि D हा पॉइंट आहे म्हणून आर्बिटरी त्रिज्या वापरून A पॉइंट मार्क करा. त्याचप्रमाणे पॉइंट B पासून पॉइंट E मार्क करा. पॉइंट B पासून समान त्रिज्यासह पॉइंट E मार्क करा. आता D आणि A जोडा. तर आता D इथे आहे, A इथे आहे. त्यांना जोडा. त्याचप्रमाणे E आणि A जोडा. E आणि A मार्क केल्यानंतर त्यांना जोडा. एकदा हे केल्यानंतर आपल्याकडे 3 भाग असतील 1 2 आणि 3 भाग. म्हणून कोन B A D कोन DAE कोन AC सर्व समान आहेत. आपण हे तयार करू. आपले भौमितिक कन्स्ट्रक्शन वापरून प्रथम आपल्या काटकोनात लंबरेषा ड्रॉ करावी लागेल. आपली पेन्सिल वापरा. चला पॉइंट A पॉइंट C मार्क करू. आपल्याला लंब रेषा पाहिजे आहे तर मी काय करण्याचा प्रयत्न करीत आहे. सेट स्क्वेअर वापरून येथे कुठेतरी आपल्याला ही लाईन दिली आहे. आता आपल्याकडे काय करावे लागेल तर प्रथम त्रिज्या A ते B आर्कमधून पास करा. एकतर A ते B किंवा A ते C. आता हे घट्ट करू. एक आर्क ड्रॉ करा. त्यानंतर स्केल वापरून पुढे वाढवा.
त्यासाठी आपल्याकडे पॉइंट बी देखील आहे. बी आणि सी मधून जाणारा आर्क सी वरून समान त्रिज्या घेऊन आर्क काढा. त्याचप्रमाणे बी पासून आर्क काढा. जोडा. पॉइंट आहे डी. पॉइंट आहे ई. आणि हे केल्यानंतर त्यांना जोडा. हा पहिला भाग आहे, हा दुसरा भाग आहे आणि हा तिसरा भाग आहे. अशा प्रकारे आपण कोन ट्रायसेक्ट करतो. जर हे एखाद्या सर्कल प्रमाणे असेल तर सर्वात सोपा मार्ग आहे. जर आपल्याला सर्कल विभाजित करायचे असेल तर प्रथम सर्कल ड्रॉ करा. आपला प्रोटेक्टर वापरा. समान कोन मार्क करा. एक लाइन ड्रॉ करा. प्रथम लाइन तयार करा. आपला प्रोटेक्टर वापरा. विशिष्ट पॉइंट्स मार्क करा. सोप्या पद्धतीने विभाजित करा. तर जर हे काहीसे असे असेल तर या संपूर्ण 360 अंशाला 8 समान भागांमध्ये विभाजित करायचे असेल तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा सर्वात सोपा मार्ग 0.45-90 ए आणि अजून पुढे अधिक अतिरिक्त असे आपण 307 पर्यंत मार्क करू. ते पॉइंट्स आपण सहज जोडू शकतो. त्या सर्कलला विभाजित करा. आता आपण पाहू 3 बिंदूमधून जाणारे सर्कल कसे काढायचे. उदाहरणार्थ आपल्याकडे पॉइंट ए आहे, आपल्याकडे पॉइंट बी आहे, आपल्याकडे पॉइंट सी आहे, पण आम्हाला माहित नाही की ए बी सी मधून जाणारे सर्कल कसे काढतात. आता आपण हेच शिकणार आहोत. आपल्याला काय माहित आहे तर फक्त 3 पॉइंट्स आहेत ए, बी आणि सी. आणखी कोणतीही माहिती नाही. सेंटर कुठे आहे ते देखील आपल्याला माहित नाही किंवा त्रिज्या कोठे आहे हे माहित नाही. चला रचना करण्याची प्रक्रिया पाहू. पॉइंट्स ए बी सी दिलेले आहेत. लाईन काढण्यासाठी पहिली स्टेप आहे पॉइंट्स ए आणि बी जोडा. ए बी लाईन मिळवा. ही ती लाईन आहे जी आपल्याला माहित आहे. त्याचप्रमाणे पॉइंट्स बी आणि सी जोडा आणि लाईन बी सी मिळवा. पॉइंट बी आणि सी जोडा. या दोन लाईन्स आपल्याला माहित आहेत. आता पहिली लाईन ए बी निवडा. जसे आपण ए बी ला बायसेक्ट केले होते त्याचप्रमाणे ए वापरा. ए बी पेक्षा मोठी त्रिज्या घेऊन सेंटर ए वरून आर्क काढा. समान त्रिज्या घेऊन बी पासून आर्क काढा. त्याचप्रमाणे सेंटरवरून आर्क काढा. त्याचप्रमाणे बी वरून समान त्रिज्या घेऊन आर्क ड्रॉ करा. तर आपल्याला हा पॉइंट माहित झाला आहे की त्यांना जोडा. लंबदुभाजक आपल्याला माहित आहे. हे एक्सटेन्शन लाईन म्हणून वाढवा. त्याचप्रमाणे BC ला लंबदुभाजक काढा. तर ही लाईन आपण आधीच काढली आहे. BC काढण्यासाठी समान प्रक्रिया करू. B पासून यापेक्षा जास्त अंतर घेऊन आर्क काढा. C पासून त्रिज्या घेऊन आर्क काढा. समान त्रिज्या घेऊन C पासून मार्क करा. B पासून मार्क करा. हे पॉइंट्स जिथे जोडले जातात
तिथे अजून एक लाईन तयार करा. हे दोन्ही लंबदुभाजक आहेत, पहिला आणि दुसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर ते कुठे एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहेत ते असेल आपल्या सर्कलचे सेंटर. एका सर्कलचे सेंटर माहित आहे. सेंटर O पासून AO मधील अंतर मोजा. हे जे काही अंतर आहे, आपला कंपास वापरा जो ABC मधून जातो आणि सेंटर O आहे. आपण हे अशा प्रकारे काढू. हे आपण शीटवर पाहूया. आपल्याला काय माहित आहे? 3 पॉइंट्स माहित आहेत. ए कदाचित हा पॉइंट B आहे. समजा हा पॉइंट C आहे. हे पॉइंट्स आपल्याला माहित आहेत. हे पॉइंट्स जोडूया, त्यांना नाव देऊ A, B आणि C. A B जोडा. B C जोडा. आता सेंटर A पासून लंबदुभाजक ड्रॉ करा. त्याचप्रमाणे B पासून पॉइंट्स काढा आणि ते जोडा. हे 2 पॉइंट्स यांचे सेंटर नेमके कुठे आहे ते आपल्याला माहित नाही. त्याचप्रमाणे आता BC वरून सेंटर B इंटरसेक्ट झालेले पॉइंट्स घ्या. त्यांना जोडा. असे दिसते की हा तो पॉइंट आहे जिथे ते इंटरसेक्ट करणार आहेत. चला त्या पॉइंटला O म्हणू. आता AB जोडा. ही त्रिज्या असेल. यासाठी आपल्याला दिसेल की एक सर्कल आहे जे पॉइंट्स A, B आणि C मधून जात आहे. त्रिज्या O आहे. जर एखाद्याला यामधील अंतर काढायचे असेल तर AO या सर्कलची त्रिज्या आहे. आपण दाखवलेल्या लीडर लाईन्स प्रमाणे R आणि जे कोणतेही युनिट असेल ते आपण हे स्केलच्या मदतीने मोजूया. हे आहे काहीसे 3.4 सेंटीमीटर्स. तर R साठी आपण नोटेशन म्हणून मिलीमीटर्स वापरतो, म्हणून R 34. त्या सर्कलसाठी आजच्या क्लासमध्ये आपण शिकलो आहोत कोन कसा बायसेक्ट करायचा, कोन कसा ट्रायसेक्ट करायचा, सर्कल कसे विभाजित करायचे आणि 3 पॉइंट्समधून जाणारे सर्कल. पुढील क्लासमध्ये आपण सर्कलला नॉर्मल आणि टँजंट कसे ड्रॉ करतात हे शिकणार आहोत. त्याचप्रमाणे बाह्य पॉइंटवरून सर्कलवर
टँजंट कसा ड्रॉ करायचा आणि दिलेल्या बाजूसाठी नियमित बहुभुज कसा तयार करतात हे पाहू. तर आपण व्याख्यान 9 मध्ये हे शिकणार आहोत. धन्यवाद.